बाई काय अवस्था झाली रे आपल्या पुण्याची. बाहेरून लोक शिकायला येतात आणि इथंच राहतात. हा ना, यांच्यामुळे गर्दी पण वाढली आणि ट्रॅफिक पण वाढले. नाहीतर काय, आपलं शहर आणि तिथं राहिला आपलं जीव गुदमरतोय. बघू तो कब. भाई सॉरी हा, चुकून टाकलं. अहो दादा काय प्रॉब्लेम नाही, नंतरच्या वेळेस फक्त डब्यात टाका. भाई पण तू खूप छान काम करतोय सा. तुझ्यासारख्या लोकांची या पुण्याला खूप गरज आहे. पण आहेस कुठला तू? कोथरूड, कर्वेनगर, धनकोडी. सोलापूर. काय झालं, एवढे शॉक का झालात? अहो दादा, तुमची जरी जन्मभूमी असली तरी आमची ही कर्मभूमी आहे. कामाची आणि शिक्षणाची भाकरी हे पुणेच आम्हाला देतं आणि आयुष्य काय आहे हे आम्हाला पुण्यात आल्यावरच कळतं. तुम्हाला आमचा त्रास होत असेल पण आमचा पण नाईलाज आहे हो, कारण इथल्या कामाच्या आणि शिक्षणाच्या सुविधा आमच्या गावाकडे नाही ना. आपलं पुणे एवढं सुंदर आहे, असा कचरा टाकून त्याला घाण नका करू. आणि आता तर देशातील सगळ्यात स्वच्छ महानगरपालिका या अवॉर्डसाठी आपली पुणे महानगरपालिका नॉमिनेट पण झाली आहे. माझ्या बायोमध्ये लिंक आहे, तिथं जाऊन आपल्या पुणे महानगरपालिकेला वोट करा. आपलं पुणे जिंकलं पाहिजे ना. तू बघितलं का, आपलं पुणे म्हटलं तू. मी मराठी